देते. आय होप तुम्ही मजेत असाल आणि तुम्हाला ॲडव्हान्समध्येच गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण म्हणजे उद्या गुढीपाडवा आहे, तर त्याच्यानिमित्त मी आज व्हिडिओ शूट करते. सो मी विचार केला की आपल्या आणि इथे एव्हरी मराठी गर्ल, महाराष्ट्रीयन गर्ल कॅन रिलेट की साडी हा किती इम्पॉर्टंट भाग असतो आपल्या लाईफमधला. आपल्याला जेव्हाही चान्स भेटतो तेव्हा आपण घालतोच. सो लूक केला होता महाराष्ट्रीयन लूक, बट तरी पण मला परत एकदा ट्राय करायचा आहे. ट्राय म्हणजे जेवढं करू तेवढं कमीच असतं. सो बघूया कसा होतो काय. आणि त्याच्यासोबत मी आज गेट रेडी विथ मी करते, थोडासा मेकअप वगैरे, आणि एक गोष्ट बोलायची सुद्धा आहे, ती थोडीशी सिरियस आहे. सो चला बघूया. तर मला हे बोलायचं होतं की आता रिसेंटली काल परवा स्टेशनला गेलेली. स्टेशनला म्हणजे मला काम होतं थोडंसं, मी गेली होती आणि रिटर्न येता येता काय झालं की मी रिक्षामध्ये बसली होती. सो तेव्हा रिक्षाने बसली आणि रिक्षावाला पण सेकंड पॅसेंजरचा वेट करत होता. सो आय वॉज ऑल्सो वेटिंग. तर तिथे असं झालं की जेव्हा मी बसली त्याच्यानंतर 5-10 मिनटानंतरच एक पॅसेंजर आला आणि त्यांनी खूप मस्त असं कापाळं होती. आय थिंक सो त्या मराठीच होत्या आणि त्यांनी खूप मस्त अशी चंद्रकोर वगैरे लावली होती. सो मी खूप हॅपी झाली, कारण की मला ॲज अ मराठी मला महाराजांचा इतिहास वगैरे जे मराठी कल्चर्स आहेत ते खूप आवडतात. आणि त्यांनी खरंच खूप मोठी अशी चंद्रकोर लावलेली वरती, हळद की ते भंडारा वगैरे लावला होता. सो मला थोडंसं आतून असं झालं की कुठेतरी कोणीतरी आपली संस्कृती जपते वगैरे. आणि मी त्यांना अशी जस्ट एक स्माईल दिली. आणि नंतर थोड्या वेळात काय झालं की रिक्षावाला सगळ्यांना बोलत होता की ज्यांच्याकडे सुट्टे नाही आहे, सुट्टे द्या तुम्ही मला. सो माझ्याकडे तर होते, आय वॉज ॲग्री. आणि सेकंड थर्ड जे पॅसेंजर होते ते पण वॉज लाईक की आहेत आमच्याकडे, आणि त्यांच्याकडे नव्हते. तर तिथे त्यांनी तो रिक्षावाला जस्ट असं बोलून गेला, आणि तो रिक्षावाला काही मराठी नव्हता, तो हिंदी होता. तर मग त्यांनी लगेच म्हणजे तिथे मला आधी जे असं आनंद वगैरे झालेला, तिथेच मला ॲट द पॉईंट डिसअपॉइंटमेंट झाली की म्हणजे हे खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे. ॲज अ मराठी, आपण कुठे राहतो आहे, महाराष्ट्रात राहतो आहे, त्या ह्यानी तरी खूप म्हणजे लाजिरवाणी गोष्ट होती. त्यांनी लिटरली त्याला लगेच शिव्या वगैरे द्यायला सुरुवात केली. शिव्या म्हणजे एवढ्या पण म्हणजे मी तर कधी शिव्या ऐकल्यात, बट कधी द्यायचं तर पार्टी येत नाही. आणि कधी ते इन द सेन्स की आपलं हेच नाही आहे ना, आपल्याला ती वृत्तीच नाही आहे ना, ती द्यायचीच नाही समोरच्याला आपल्याला शिव्या, तर काही गरजच नाही आहे. सो त्यांनी एवढ्या घाण म्हणजे खूपच घाण शिव्या द्यायला सुरुवात केली. आणि असंही नाही की त्यांनी एखादा सेंटेन्स बोलत आहेत आणि त्याच्यात ते नॉर्मली बोलतात, नो, ते प्रत्येक वर्ड शिव्यांमध्ये बोलत होते. आणि एवढं घालून पाडून बोलत होते की म्हणजे तुम्ही रिक्षावालेच असे असतात. आणि त्या कोणतरी मोठ्या म्हणजे क्रिएटर होत्या. तर ते झालं. आणि परत म्हणजे असं बोलायला लागलं की ज्यांच्याकडे पैसे नसतात त्यांना मी देते वगैरे. तर तिथं काही मॅटर पण करत नव्हतं. आणि ते झालं. त्याच्यानंतर त्यांनी त्यांना स्कॅनर दिला. तर ते आम्हाला म्हणजे खूप अशा ॲग्रेसिव्ह वगैरे आणि विचारत आहेत की तुम्हाला करायचं आहे का, पटापट करा, नाही तर मग नंतर स्कॅनर भेटणार नाही. म्हटलं नाही, आम्हाला नाही करायचं. आणि तिथेच प्रॉब्लेम म्हणू शकता किंवा ट्विस्ट असा झाला की जी थर्ड पॅसेंजर होती ती पण लेडीजच होती. शी वॉज लाईक की दादा मला तू ना पुढे कुठे जर एखादा नारळ पाणीवाला स्टोर दिसला तर मला तिथे तू उतरव आणि तिथे सोड मला. म्हणजे तिथे मला असं फील झालं की तिला पण हे झालं असेल की नको बाबा, हे ऐकण्यापेक्षा आपण उतरून गेलेलं बरं. तर अशा काही गोष्टी आहेत. तर तुम्ही म्हणजे मला एवढंच म्हणायचं आहे की कोणीही म्हणजे पूर्ण धुतलेल्या तांदळाचं वगैरे नाही आहे, बट प्लीज तुम्ही जेव्हा कपाळावरती किंवा साडी वगैरे, जेव्हा मराठी जे सौंदर्य आहे किंवा मराठी अस्मिता जी आहे, जेव्हा तुम्ही ते वेअर करताय, साडी वेअर करतायत, कपाळाला चंद्रकोर लावताय किंवा टिक्का जरी लावतायत ना तुम्ही, प्लीज तुम्ही तुमच्या तोंडातून काय बोलताय, तुम्ही काय वागतायत त्याच्यावरती लक्ष द्या. हे असं नका करू. याच्यामुळेच आपल्या महाराष्ट्राचं नाव खराब होतं. आणि मला खरंच खूप त्या गोष्टीचं वाईट वाटलं त्या दिवशी. सो बट ठीक आहे. तर मला माझ्याकडून माझ्या ऑडियन्सपर्यंत हेच पोचवायचं आहे की प्लीज आपण कुठेतरी मराठी आहोत, किंवा कोणीतरी बाहेरून येतं आहे, ते कोणीही असो, कोणत्याही कास्टचं असो, कोणत्याही रिलिजनचं असो, प्लीज आपल्या महाराष्ट्राकडे आपण मराठी आहोत याने त्यांना वाईट मेमरी किंवा काही असं देऊ नका की त्यांनी असं म्हणायला पाहिजे की तुम्ही स्वतःच मराठी लोकच वाट लावत आहेत महाराष्ट्राची. तर हेच होतं. आणि प्लीज असं नका करू. आणि जर तुम्हाला हेच करायचं असेल तर प्लीज ते असं चंद्रकोर वगैरे लावून लोकांना दाखवूही नका. आणि तो दिखावा म्हणजे ते दिखावाच करत होते. आणि शिवाय लाईक की मला अख्खा महाराष्ट्र वगैरे ओळखतो, तर मला नाही माहीत, मी कधी त्यांना आजपर्यंत बघितलंही नाही आहे कुठे. सो प्लीज
डोंट डू, हे असं नका करू. आणि उद्या गुढीपाडवा आहे, तर त्याच्या निमित्त सुद्धा स्पेशल व्हिडिओ येतो आहे.